सर्व भावी शिक्षकांना माझा नमस्कार। तर आज आपण बघू BSCET साठी सामान्य ज्ञान घटकावर आधारित मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न। तर बघा बेटा, पहिला प्रश्न काय आहे, 1 ग्राम कार्बोदकापासून किती ऊर्जा मिळते। म्हणजे जर 1 ग्राम जर तुम्ही कार्बोदक जर घेतले तर त्यापासून तुमच्या शरीराला किती ऊर्जा मिळते। तर बघा, पहिला ऑप्शन दिला आहे तुम्हाला 2 कॅलरी, त्यानंतर 4.1 कॅलरी, त्यानंतर 6 कॅलरी आणि 7.1 कॅलरी। तर लक्षात ठेवा 4.1 कॅलरी मिळतील। यानंतरचा बेटा प्रश्न वा दुसरा प्रश्न काय म्हणते, भारतात विद्युत धारेची वारंवारता आहे। म्हणजे भारतात विद्युत धारेची वारंवारता इंग्लिशमध्ये म्हणतात फ्रिक्वेन्सी किती आहे। पहा, पहिला ऑप्शन दिला आहे तुम्हाला 50, हे HZ म्हणजे हर्ट्स, जी फ्रिक्वेन्सी मोजायचं राहते, वारंवारता मोजण्याचं युनिट राहते HZ, त्याला हर्ट्स म्हणतात। नंतर दिला आहे 10 हर्ट्स, नंतर दिला आहे 70 हर्ट्स आणि नंतर दिला आहे 90 हर्ट्स। तर लक्षात ठेवा आपल्या भारताने विद्युतधारा मोजण्याची वारंवारता ही 50 हर्ट्स आहे। यानंतरचा प्रश्न बघा, तिसरा प्रश्न बघा काय म्हणते, जागतिक पर्यावरण दिन असतो। काय म्हणते, जागतिक पर्यावरण दिन केव्हा असतो। तर पहा, पहिला नाही का तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे 6 ऑगस्ट, नंतर दिला आहे 5 जून, त्यानंतर दिला आहे 15 जुलै, नंतर दिला आहे 30 जानेवारी। तर लक्षात ठेवा जागतिक पर्यावरण दिन हा 5 जूनला असतो। यानंतरचा प्रश्न बघा, चौथा प्रश्न आहे आपला, करडी क्रांती कोणा संबंधी आहे। जी करडी क्रांती आहे कोणा संबंधी आहे। तर पहा, पहिलं दिलेलं ऑप्शन म्हणून तुम्हाला अंड्या संबंधी आहे का, नंतर दिला आहे मसाल्यासंबंधी, नंतर दिला आहे खतासंबंधी आणि चौथं दिलं आहे फळासंबंधी। तर लक्षात ठेवा करडी क्रांती ही खतासंबंधी असते। यानंतरचा प्रश्न बघा, ध्वनीचा वेग कोणत्या माध्यमात जास्त असतो। पहा, ध्वनीचा वेग कोणत्या माध्यमात जास्त आहे विचारलेला आहे आपल्याला। तर पहा, एक पहिला दिला स्थायू, नंतर दिला द्रव, नंतर वायू आणि चौथं दिलं यापैकी नाही। तर लक्षात ठेवा ध्वनीचा वेग सर्वात जास्त हा स्थायू माध्यमात असतो, हे याचं उत्तर। जर तुम्हाला विचारलं असते की ध्वनीचा वेग कोणत्या माध्यमात जास्तच्या जागी जर तुम्हाला विचारलं असतं कमी जर विचारलं तर राहील वायू। समोरचा प्रश्न काय म्हणते, भीमा नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात झाला आहे। तर भीमा नदी आहे आणि याचा उगम कोणत्या जिल्ह्यात झाला आहे। पहा, ऑप्शन मध्ये दिला आहे तुम्हाला कोल्हापूर, नागपूर, पुणे आणि नाशिक। तर हे लक्षात ठेवा बेटा की भीमा नदीचा उगम पुणे जिल्ह्यात झाला आहे। कुठं झाला आहे, भीमाशंकर म्हणून या नदीचं नाव पडलेलं आहे भीमा। यानंतर समोरचं यानंतरचा प्रश्न बघा बरं, पहा काय म्हणते सातवा प्रश्न, लहान मुलामध्ये रातआंधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो। म्हणजे लहान मुलं आहे त्याला जर रातआंधळेपणा झाला, रातआंधळेपणा म्हणजे रात्री दिसत नाही, हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो। ऑप्शन मध्ये दिला आहे अ, ब, क, ड। तर लक्षात ठेवा डोळ्याशी संबंधित जे जीवनसत्व राहते ते राहते अ, म्हणून याचं उत्तर येणार अ। यानंतरचा प्रश्न काय म्हणते, मूकनायक हे वृत्तपत्र यांनी सुरू केले। म्हणजेच काय, मूकनायक हे जे वृत्तपत्र आहे हे कोणी सुरू केले। पहिलं दिलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यानंतर दिलं आहे महात्मा गांधी, त्यानंतर तिसरं ऑप्शन दिलं आहे महात्मा फुले, चौथं दिलं आहे जवाहरलाल नेहरू। तर लक्षात ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच मूकनायक हे वृत्तपत्र सुरू केलं। यानंतरचा प्रश्न आहे काय म्हणते बघा, गोदावरी नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात झाला। जी गोदावरी नदी आहे तिचा उगम कोणत्या जिल्ह्यात झाला। तर बघा, पहिला दिला आहे कोल्हापूर, त्यानंतर दिला आहे नागपूर, नंतर दिला आहे पुणे आणि त्यानंतर दिला आहे नाशिक। तर लक्षात ठेवा गोदावरी नदीचा उगम हा नाशिक जिल्ह्यात झाला
नाशिक जिल्ह्यामध्ये जर तुम्हाला प्लेस विचारलं कुठं झाला तर त्र्यंबकेश्वरला झाला. म्हणून तिथे नाही का तुम्ही जर बघितला असेल तर तिथं कुंभमेळा राहतो. आणखी लक्षात ठेवा कुंभमेळा किती वर्षाला भरतो तिथं 12 वर्षाला. ते महत्त्वाचं आहे. यानंतरचा प्रश्न बघा, आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते आहे? म्हणजे आपण जे आपण आहार घेतो त्यामधून सर्वात जास्त ऊर्जा कशापासून मिळते? पहिलं दिलं आहे तुम्हाला प्रथिने, त्यानंतर दिलं आहे तुम्हाला कार्बोदके, त्यानंतर दिलं आहे तुम्हाला जीवनसत्वे आणि त्यानंतर दिलं आहे तुम्हाला मेद. यापैकी कोण ऊर्जेचे प्रमुख स्रोत आहे? तर उत्तर आहे जीवनसत्वे. ह्याचं उत्तर आहे. यानंतरचा क्वेश्चन बघा, भारताने संसदीय शासन व्यवस्थेची पद्धत रिकाम जागा करून घेतलेली आहे. म्हणजे भारताची जी संसदीय शासन व्यवस्था आहे ही पद्धत कोणापासून घेतलेली आहे? तर सरळ आहे, भारतावर राज्य कोणाचं होतं? यस, इंग्रजाचं होतं. ऑप्शनमध्ये पहा, रशिया, जर्मनी की अमेरिका की इंग्लंड. तर राज्य कोणाचं होतं? इंग्रजाचं. म्हणून आपण व्यवस्थापन कोणापासून घेतलेली आहे? इंग्लंडपासून घेतलेली आहे. यानंतरचा प्रश्न पहा, खालील दिलेल्यापैकी सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता? म्हणजे इथे तुम्हाला जिल्हे दिलेले आहे, यांच्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा सांगा. पण कोणता? आदिवासी दिलेल्यापैकी. एक दिला आहे तुम्हाला सोलापूर, सातारा, नंदुरबार आणि अकोला. तर लक्षात ठेवा नंदुरबारला सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या राहील. हे दिलेल्यापैकी. समोरचा प्रश्न पहा, काय म्हणते? डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णासाठी आहे? ते डॉट्स देतात ते कोणत्या नाही का रुग्णासाठी आहे? तर पहिला दिला ऑप्शन पोलिओ, एड्स, हत्ती रोग आणि नंतर काय राहते? क्षय. तर लक्षात आहे क्षय म्हणजेच काय राहते? आपली टीबी. तर याचं उत्तर आहे ना यस, क्षय. यानंतरचा प्रश्न बघा, महाराष्ट्रात कोणत्या वाऱ्यापासून पाऊस मिळतो? आपल्या महाराष्ट्रात जो पाऊस पडतो तो कोणत्या वाऱ्यापासून मिळतो? पहिला आहे स्थानिक वारे, नंतर आहे मान्सून वारे, नंतर आहे व्यापारी वारे आणि चौथा आहे प्रति व्यापारी वारे. तर लक्षात ठेवा आपल्या इथं मान्सूनपासून पाऊस मिळतो. आपण नेहमी म्हणतो मान्सून आला म्हणून नाही का याचं उत्तर राहणार मान्सून. यानंतरचा प्रश्न आहे पहा, लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना यांनी केली. लंडनमध्ये जी इंडिया हाऊसची स्थापना केली होती ती रिकाम जागा यांनी केली. कोणी केली? सुभाषचंद्र बोसने केली की स्वातंत्र्यवीर सावरकरने केली की लाला हरदयालने केली की श्यामजी कृष्ण वर्माने? तर याचं उत्तर लक्षात ठेवा श्यामजी कृष्ण वर्मा यांनी नाही का लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना केली. या समोरचा प्रश्न बघा, काय म्हणते? बलाचे एसआय पद्धतीतील एकक कोणते? एसआयलाच म्हणतात इंग्लिशमध्ये एसआय देईल किंवा एमकेएस असं मी विचारू शकता. तर बलाचे एसआय पद्धतीतील एकक कोणते? आता लक्षात ठेवा बललाच नाही का इंग्लिशमध्ये म्हणतात ग्रॅव्हिटेशन फोर्स, मराठीत म्हणतात गुरुत्वाकर्षण बल. आणि त्याचा शोध लावला होता न्यूटनने. म्हणून याचा आन्सर सहळ काय ना न्यूटन. याच्या न्यूटनच्या नावावरच नाही का बलाचे एसआय युनिट ठरलेलं आहे. यानंतरचा समोरचा प्रश्न बघा, भारतरत्न पुरस्कार मिळालेली पहिली महिला आहे. भारतरत्न जे पुरस्कार मिळालेले ते खाली जे 4 ऑप्शन दिले आहे याच्यापैकी कोणती आहे? मदर तेरेसा, इंदिरा गांधी, लता मंगेशकर, अरुणा अशफ अली. हे 4 विचारले आहे. तर याच्यातलं नाही का पहिली विचारलेली असल्यामुळे कोण राहणार? इंदिरा गांधी. आणि जर तुम्हाला विचारले असतं भारतरत्न पुरस्कार मिळाले जर ऑप्शन दिले असते लक्षात ठेवा या 4 जणी आहे, हे 4 जणी आहेत, या 4 पण नाही का भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. पण सर्वात पहिली म्हणलं तर इंदिरा गांधी. त्यानंतर समोरचा पहा, सर्वात हलके मूलद्रव्य कोणते आहे? सर्वात हलके मूलद्रव्य कोणता राहतो हा केमिस्ट्रीचा प्रश्न आहे. इथं दिला आहे सोडियम, नायट्रोजन, हायड्रोजन आणि हेलियम. तर लक्षात ठेवा हायड्रोजन हा सर्वात हलका मूलद्रव्य
आहे? यानंतरचा प्रश्न, भारताचा राष्ट्रीय खेळ रिकाम जागा आहे. इथं दिला क्रिकेट, फुटबॉल, हॉकी आणि कबड्डी. तर जनरली आपल्या भारतात नाही का सर्वात जास्त क्रिकेट पाहतात, पण जर आपला राष्ट्रीय जर खेळ विचारला तर आपला राष्ट्रीय खेळ आहे हॉकी. तसंच कबड्डी जो खेळ आहे हा आहे बांगलादेशचा राष्ट्रीय खेळ. कोणत्या देशाचा आहे? बांगलादेशचा. त्यानंतरचा प्रश्न पहा काय म्हणते, शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ यांनी लिहिला. तो शेतकऱ्याचा आसूड ग्रंथ आहे तो कोणी लिहिला? पहा, न्यायमूर्ती रानडे, महात्मा गांधी, महात्मा फुले आणि जवाहरलाल नेहरू. तर लक्षात ठेवा महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ लिहिला. तर अशा प्रकारे आजचे आपले क्वेश्चन झालेले आहे. जर तुम्हाला अशा प्रकारे अतिमहत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा असेल व तसेच आपला जर व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेलला टिन टिन करा बेटा. ओके बेटा, थँक्यू.